राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो असं म्हणतात. मात्र अमरावतीच्या रणांगणात सध्या जे काही घडतंय ते पाहून राजकीय विश्लेषकही चक्रावून गेलेले आहेत. रविवारी एकाच दिवशी दोन परस्पर विरोधी चित्र अमरावतीने पाहिली. ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नवनीत राणा आपल्या भाऊ मानतात, त्याच फडणवीसांच्या रोड शो मध्ये सहभागी व्हायचं आणि अगदी काही तासात भाजप उमेदवाराच्या विरोधात रणशिंग फुंकायचं असा विचित्र पॅटर्न सध्या अमरावतीमध्ये पाहायला मिळतोय. निष्ठा, युती आणि मैत्री या शब्दांना बाजूला सारून राणा दाम्पत्यानं भाजपशी उघड पंगा घेतल्यानं निवडणुकीचा धुरळा आता अधिकच उडालेला आहे. विशेषतः भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात राणा दाम्पत्यानं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे वादाला तोंड फुटलंय. मित्र पक्षाच्या या डबल गेममुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता असतानाच आता यात प्रहारच्या बच्चू कडूंनी देखील उडी घेऊन जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं. बच्चू कडू यांनी आपल्या खास शैलीमध्ये प्रतिक्रिया देत राणांना टोला लगावलाय. हे सगळं पूर्वनियोजित आहे. विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांच्या विरोधात भाजपचे तुषार भारतीय उभे ठाकले होते. त्याचाच वचपा काढण्यासाठी आणि जुना हिशेब चुकता करण्यासाठी राणा दाम्पत्य आता ही खेळी खेळत आहे असा दावा बच्चू कडू यांनी केलेला आहे. आणि याच संदर्भामध्ये थेट चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत स्वतः बच्चू कडू. बच्चू कडूजी, अमरावतीचं राजकारण मला आपल्याकडून थोडक्यात समजावून घ्यायचंय. एका बाजूला राणा दाम्पत्य, आपण देवेंद्र फडणवीसांचे, भाजपचे किती जवळचे आहोत हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. विविध प्रकारची आंदोलनं करतात. त्या आंदोलनांच्या माध्यमातून आपण कसे आपलेच आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जी डबल भूमिका घेतलेली पाहायला मिळते, याचं मूळ कारण काय बच्चू कडूजी? हे आता सार्वत्रिकच आहे. हे सांगा, एका ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आहे, दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना युती आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप युती आहे तर शिवसेना अलग आहे. म्हणजे एका महाराष्ट्रामध्ये जिल्हा बदलला का यांच्या युत्या बदलतात आणि यांचे सगळे ध्येय धोरण बदलतात. म्हणजे यांना सगळ्यांना मूर्ख बनवलं आहे लोकांना व्यवस्थित. आता अकोटची एक युती झाली, MIM, BJP आणि अधिक शिवसेना अशी युती झाली भाजप अकोल्यामध्ये. म्हणजे MIM आणि भाजप एकत्र बसू शकते. आपल्याकडे सांगायचं बटेंगे तो कटेंगे आणि दुसरीकडे मात्र यांनीच त्याची सुरुवात करायची. MIM भाजपाचा विरोध करणारा पार्टी म्हणून ओळखलं जातं, भाजप MIMची. म्हणजे राजकारणामध्ये आता तत्व हे ते हा विषय आता संपलेला आहे. आता अमरावतीत जर विचार केला तर मी नवनीत राणांचं आणि रवी राणांचं कौतुक करतो. कसं आणि का? म्हणजे त्यांना खरं तर त्यांची मोठी राजनीती, तुम्ही केंद्रात भाजपची सरकार, राज्यात या पक्षाला तुम्ही खिशात घेऊन फिरताय, भाजप सारख्या पक्षाला. म्हणजे त्यांना फडणवीस जेव्हा अमरावतीत आले तेव्हा नवनीत राणांची गरज फडणवीस साहेबांना पडली, नवनीत राणांना पडली नाही आहे फडणवीसची गरज. पण फडणवीस CM साहेबांना नवनीत राणांची गरज पडली. त्यांना रॅलीत घ्यायला लागलं, पहिल्या रांगेत उभं केलं आणि तिथून खाली उतरल्याबरोबर BJPच्या विरोधात नारळ फोडले. म्हणजे इकडे सामान्य लोकांना सांगायचं बटेंगे तो कटेंगे आणि हे भाजपच्याच उमेदवाराला पाळण्यासाठी नारळ फोडत असेल तर त्यांना शाबासकी द्यायला पाहिजे ना नवनीत राणांना. का ते तुषार भारती रवी राणाच्या विरोधात उभे राहिले, असू दे, उभे राहिले, माझ्या नवऱ्याच्या विरोधात पाळण्याचा प्रयत्न केला. त्या तुषार भारतीच्या इथं 15 दिवस अगोदर CM जाऊन आले. बरोबर आहे? बरोबर आहे. आणि त्यांच्या CM जाऊन आलेल्या तुषार भारतीच्या विरोधात हे नारळ फोडायला गेले. यांची पतिव्रता येले म्हणते, पती आणि पत्नीचं प्रेम. पतीसाठी मी काही करू शकतो, पक्ष गेला चुलीत, असं नवनीत राणांनी तिथं सिद्ध करून दाखवलं. आता इथंच थांबले नाही. स्वाभिमान अचलपूरला 5 सीटा
स्वाभिमान पार्टीनं उभ्या केल्यामुळं बीजेपीच्या पडल्या. म्हणजे बीजेपीतल्या सामान्य कार्यकर्त्याचा लॉस झाला. तो नगरसेवक होणारा होता, तो झाला नाही, बरोबर. पण ते स्वाभिमाननं पाडल्या. पण हेच जर तुम्ही खासदारकीच्या विरोधात एखादा माणूस उभा राहिला, आमदारकीच्या विरोधात असं झालं, तर त्याच्यावर आपण कारवाई करतो. पण निश्चितच आहे. कार्यकर्ता पळो काय जिंकून येऊ का, काही लेनदेन नाही आहे पार्टीला. नेत्याला वाचवायचं आहे, नेत्याला वाचवायची मोहीम पार्टीची चालू आहे. आता इथं अमरावतीमध्ये हम्म, हम्म. 6 ठिकाणी युती आहे स्वाभिमानची आणि 36 ठिकाणी भाजपच्या विरोधात स्वाभिमान उभा आहे. तर सामान्य कार्यकर्त्यांना काय करावं? अब फटेंगे तो कटेंगेचा मूलमंत्र देणारा स्वाभिमान आणि बीजेपीच्याच ह्याच्यामध्ये जर कटत असेल, तर मग आम्हाला शहाणपणा शिकवता कसं? खरोखर आहे. याच्यातही रवी राणाचं कौतुक करायला पाहिजे हम्म. का रवी राणा सारखा माणूस भाजपला कसा खिशात घेऊन फिरवतोय. म्हणजे रवी राणा शिवाय किंवा नवनीत राणा शिवाय अमरावती जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला कुत्र विचारत नाही. बरोबर आहे. हे घणाघाती शिक्षक टीका म्हणतात. करताय बच्चू भाऊ तुम्ही. म्हणजे येत्या काळातल्या अमरावतीतल्या निवडणुका या चांगल्याच रंगतदार होणार आणि कशा प्रकारे दुटप्पी चेहरे आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न तुम्ही आमच्याशी संवाद साधताना केलात. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. बरं, बच्चू कडू यांनी लगावलेला हा टोला वरवर पाहता राजकीय वाटत असला तरी तो वास्तव अधोरेखित करणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये तुषार भारतीय यांनी रवी राणांना दिलेली झुंज राणा दाम्पत्याच्या अजूनही जिव्हारी लागलेली दिसते. याच वैयक्तिक पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता भाजपला खिंडार पाडण्याचं धोरण त्यांनी आखलंय की काय, असाच प्रश्न निर्माण होतो. बरं, वरिष्ठ नेत्यांशी गोड संबंध ठेवून स्थानिक पातळीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा बळी देण्याची ही खेळी भाजप